ट्रान्सफॉर्मर कोअर व्हायब्रेट होतात ते कोणत्या प्रकारचा आवाज करतात? हा प्रश्न तुम्हाला काही नवीन नाही आहे. तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण आयडिया. त्याला हमिंग साऊंड म्हणतो आपण, हम. ट्रान्सफॉर्मर कोअर बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग केला जातो? ट्रान्सफॉर्मरची कोअर आहे, तुम्हाला BH कर्व आयडिया आहे प्रत्येकाला. आणि BH कर्वचा साईज ज्याचा जेवढा कमी असेल तेवढी ते कोअर चांगली आहे. आणि सर्वात कमी साईज कशाची आहे? सिलिकॉन स्टील. ट्रान्सफॉर्मरची कोअर कशापासून बनवण्यात येते? सिलिकॉन स्टील पासून. ट्रान्सफॉर्मरच्या लॅमिनेशन केलेल्या कोअरची जाडी किती? इम्पॉर्टंट प्रश्न आहे, पेपरमध्ये विचारला जातो हा. ठीक आहे ना. आन्सर सेम आहे तशी तर प्रॉपर 0.4 mm टू 0.5 mm हे आन्सर तुम्हाला लक्षात असायला हवं. ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी वाइंडिंग व सेकंडरी वाइंडिंग यामधील रेजिस्टन्स असतो. प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग मधल्या रेजिस्टन्सचा प्रश्न विचारला आहे. आणि 1 असतो, 1000 असतो, अनंत असतो, 0 असतो. बघा, प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग इलेक्ट्रिकली कनेक्टेड आहे का? इलेक्ट्रिकली आयसोलेटेड आहे. आयसोलेटेड असल्या कारणामुळे ते शॉर्ट सर्किट म्हणा की करंट जाणं असं काही आहे का? नाही. कारण इथला रेजिस्टन्स दोघांमध्ये काही कॉन्टॅक्टच नाही. कारण की इथं मॅग्नेटिक लाईन्स पासून आपण व्होल्टेज प्रोव्हाइड करतोय किंवा पाठवतोय. इलेक्ट्रिकद्वारे नाही पाठवत. कारण की दोघांमध्ये जो रेजिस्टन्स आहे तो इन्फायनाईट आहे. त्यामुळे इथून करंट जो आहे तो 0 कन्सिडर करतो. त्यामुळे आपण हमेशा 2 गोष्टी काय पाहत आहे? मॅग्नेटिक फ्लक्स आणि मॅग्नेटायझेशन या टॉपिकवरती आपण पाहतो. याचा रेजिस्टन्स काय असतो? अनंत, इन्फायनाईट.